नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे ॲग्री न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईसाठी पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि या पॅकेजचं वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। म्हणजे जी काही रक्कम असेल अतिवृष्टीच्या अनुदानाची ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहे आणि त्याचबरोबर जे काही रब्बीचं अनुदान असेल ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। परंतु असेही शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झाले नाहीत। मग अशा शेतकऱ्यांना एक छोटंसं काम केल्यानंतर लगेच तुमच्या खात्यावर ते पैसे जमा केले जाणार आहे। आता हे काम कोणतं असणार आहे आणि जर आपल्याला सामायिक क्षेत्राचे पैसे मिळाले नसतील, व्यक्तिगत शेती असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा झाले नसतील, रब्बीचं आणि अतिवृष्टीचं अनुदान जर आपल्या खात्यावरती जमा झालं नसेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे ॲग्री न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। या चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक काळं सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर तलाठी, कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे झाले। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 31,628 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला, ते पॅकेज मंजूर करण्यात आलं आणि या पॅकेजच्या अंतर्गत जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। मग छत्रपती संभाजीनगर असेल, धाराशिव असेल, जालना असेल, त्याचबरोबर बीड असेल, हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, त्याचबरोबर धाराशिव, सांगली, सातारा, सोलापूर असे जे काही शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं होतं अशा 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे। रब्बीचं देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान हे जमा झालेले आहे। परंतु जर आपल्या खात्यावरती पैसे आले नसतील तर आपल्यासाठी जे काही सामायिक क्षेत्रधारक असतील त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केवायसीची आट टाकण्यात आलेली आहे। ती केवायसी करून घेण्याचे आपल्याला आदेश देण्यात आलेले आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा न्यूजच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर प्रदर्शन करण्यात आलेले, जाहीर माहिती देण्यात आलेली आणि आपण जर आतापर्यंत केवायसी केली नसेल तर आपण केवायसी करून घ्या। केवायसी केल्याशिवाय आपल्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत। आता यासाठी लागणार आपल्याला विशिष्ट आयडी। आता विशिष्ट आयडी आपण कुठून घ्यायचा आहे? जे काही माहिती सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी त्या याद्या उपलब्ध आहेत। त्याचबरोबर जर आपल्या माहिती सेवा केंद्र या ठिकाणी जर यादी उपलब्ध नसेल तर आपण तलाठी यांच्याकडून ती केवायसी किंवा विशिष्ट यादी घेऊ शकता किंवा तहसील या ठिकाणी जाऊन सुद्धा आपण ती विशिष्ट यादी घेऊ शकता आणि यादीच्या माध्यमातून आपण केवायसी केल्यानंतर तात्काळ ती आपल्या खात्यावरती अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे। त्याचबरोबर जे काही रब्बीचं अनुदान असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे आणि आपल्याकडे सामायिक क्षेत्र असेल अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे। आता जे काही 31 जिल्हे होते त्या सर्व 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे। आता बऱ्याच शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडला असेल की 18,500 प्रमाणे जे काही अनुदान राज्य सरकारने लागू केलं होतं त्या निधीचं काय होणार, या संदर्भात सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्या साईडला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला